भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या वस्तूंवरील आणि शेतमालावरील जो कर आहे तो आता 25 आणि 50% कमी करण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेला आहे. आता या निर्णयामुळे काय फायदा होईल किंवा काही तोटा होईल का, असे दोन्ही प्रश्न आहेत. अनेक जण सांगत आहेत की अमेरिकेचा शेतमाल किंवा कृषीमाल किंवा प्रक्रिया केलेले दूध वगैरे असे काही 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 पदार्थ आहेत ते भारतात येऊ शकतात आणि शक्य झाल्यास भविष्यात त्यांचाही कांदा आपल्याकडे येऊ शकतो किंवा आपलाही कांदा जाऊ शकतो. तर याचं वास्तव काय आहे, त्यांचा कांदा आपल्याकडे आला तर आपल्या कांद्याचे आधीच असलेले भाव पडू शकतात आणि आपला कांदा त्यांच्याकडे गेला तर मात्र या कराराचा फायदा होऊ शकतो. कांदा शेतकऱ्यांचा आणि कांदा शेतीच्या दृष्टिकोनातून हा निर्णय कसा आहे त्याची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे, हे समजून घ्या की जेणेकरून तुम्हाला त्याचा उपयोग होईल. नमस्कार, ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आहे दिनांक 4 फेब्रुवारी 2026 आणि संध्याकाळच्या या सत्रामध्ये आपण या विशेष भागामध्ये ही माहिती बघणार आहोत. तसं मागच्या 2 दिवसांपासून सगळ्या चॅनलवर, सर्व वृत्तपत्रांमध्ये आणि आज जे सगळे छापून आलं आहे ते तुम्ही वाचलेलं असेल की अमेरिकन टॅक्स कपातीनंतर शेअर बाजारांनी एक मोठी सलामी दिली आहे. रुपया वधारला 122 पैशांनी, 1 रुपया 22 पैशांनी डॉलरच्या तुलनेत, आणि शेअर मार्केटमध्ये पण अनेक कंपन्यांमध्ये वाढ झाली, अनेकांचा फायदा झाला वगैरे वगैरे. कृषी क्षेत्राला पण याचा फायदा होणार आहे. मुख्यतः आपल्याकडनं जी कोळंबी मासे जे निर्यात होत होते आंध्र प्रदेश त्याच्यानंतर महाराष्ट्रामधनं पण, तर त्याच्यावर प्रचंड टॅक्स लादला होता आणि ही सगळी शेती अडचणीत आली होती. दुसरी गोष्ट, वस्त्रोद्योगाला पण आपल्याला फायदा होणार आहे आणि मधल्या काळात तो पण उद्योग अडचणीत आला होता. आता वस्त्रोद्योग म्हणजे थेट पुन्हा शेतीशी अप्रत्यक्ष संबंध येतो, कापसाशी, आणि त्याचा पण कापसाच्या किमती वाढण्याला काही फायदा होईल का असं पण आहे. आजच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ संपत असताना आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ कृषी अर्थतज्ञ विजय जावंदिया, जे शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते पण आहे. त्यांनी आपल्याला एक खास याचं अगदी थोडक्यात मार्गदर्शन पाठवलेलं आहे. मी माझं विश्लेषण संपलं की विजय जावंदियांचं जो आहे तो इथे देईन, तो तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला त्यांच्या अँगलनं हे समजेल. पुढे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे निवेदन आहे की जे चॅनलला नवीन आहे ते इथे हिरव्या बटनावर क्लिक करून सबस्क्राईब करा, लाईक करा आणि या विषयावर तुमचं काय मत आहे ते मला जरूर कळवा. तर आता या सगळ्या याच्यामध्ये भारतीय वस्तूंवरचा टॅक्स कमी झाला तर आपल्या सरकारचं काय म्हणणं आहे की भारतीय निर्यात वाढेल, परदेशी बाजार खुले होतील आणि शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल. ही सगळी माहिती मी वेगवेगळ्या दैनिकांमधनं आणि वेगवेगळ्या मॅगझिनमधनं, म्हणजे रॉयटर्ससारख्या संस्था आहेत अमेरिकेच्या किंवा भारताच्या पण, यांचे एकत्र करून तुम्हाला ते देतो आहे. म्हणजे तुम्हाला उगाच मी काहीतरी सांगतोय असं नाही, संदर्भ माहिती असायला पाहिजे. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल वगैरे हेच ऐकायला तर खूप चांगलं वाटतं, पण कृषी क्षेत्रात विशेषतः कांद्याच्या बाबतीत वास्तव थोडं वेगळं आहे. या संदर्भात आपण कांदा निर्यातदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. कांदा निर्यातदार संघटनेचे जे उपाध्यक्ष आहे विकास सिंग, त्यांनी असं सांगितलं की आपल्याकडनं अमेरिकेचं जे अंतर आहे, म्हणजे भारतातून कांदा तिथं जाण्याचं जे समजा निर्यात करायचं ठरवलं तर 45 ते 50 दिवस समुद्री मार्गाने लागतात आणि त्याच्यानंतर तिथं कांदा पोहोचतो. आता याच्या उलट जेव्हा आपल्याला गरज निर्माण होईल, कांद्याची टंचाई होईल किंवा अमेरिका आपल्यावर दबाव टाकतं आहे आपल्या नेतृत्वावर किंवा आपल्या सरकारवर, म्हणून त्यांनी आपल्याकडे आता मका आपल्याकडे येणार आहे, कापूस येणार आहे वगैरे, ते आपण विजय जावंदिया साहेब तुम्हाला सांगतीलच. पण म्हणून मग त्यांनी त्यांची फळं जशी पाठवत आहेत तसा कांदाही पाठवला मोठ्या आकाराचा. बघा बरं जरा इथल्या जनतेला की अमेरिकन कांदा कसा असतो, फॉरेनचा कांदा, तो जर पाठवायचा ठरला तरी त्यासाठी 50 दिवस लागतील. त्यासाठी आयात निर्यातीसाठीची धोरणं सरकारला ठरवावी लागेल. तोपर्यंत शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं 2 अडचणी आहेत. अमेरिकेवरनं जर कांदा आपल्याकडे येण्यामध्ये पहिली अंतराची आहे 45 ते 50 दिवसाची. दुसरी सगळ्यात महत्त्वाची अडचण आहे की तिथल्या कांद्याला चव नाही. भारतीय कांदा, त्यातही नाशिक कांदा, हा
GI टॅग झालेला कांदा आहे आणि जगात त्याची चर्चा चालते, तो नाशिक कांदा म्हणूनच ओळखला जातो. आता भारतीय कांद्याची जी चव आहे ती सगळीकडे प्रसिद्ध आहे. मग चिनी कांदा येवो नाहीतर इजिप्तचा येवो, त्या तुलनेमध्ये आपली चव चांगली असल्यानं विशेषतः गल्फ कंट्रीज असतील, बांगलादेश, श्रीलंका, मलेशिया असेल, या सगळ्या ठिकाणी आपल्याच कांद्याची चलती असते, थोडा महाग असला तरी. त्या तुलनेत आपण असं सपक आणि बेचव किंवा पानसट असा कांदा का खावा? पण या दोन्ही चर्चा करण्याचं कारण काय आहे की एक भीती बोलून दाखवली अनेक कृषी तज्ज्ञांनी की त्यांचा शेतमाल आपल्याकडे आला तर आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान होईल. कांद्याच्या बाबतीत मात्र ही भीती गैरलागू ठरेल किंवा ठरू शकेल आणि जरी त्यांचा कांदा यायचा झाला तरी आपल्याला 50 दिवस किंवा 2 महिने आधी कळेल. तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा की कांदा हे व्होलाटाईल पीक आहे, म्हणजे काल त्याचे बाजारभाव 2 रुपये असतील तर आज 50 पैसे होतील, उद्या म्हणजे वाढ उद्या त्याच्यामध्ये आणखी 3 रुपयाची वाढ होईल. या सगळ्या वाढीमध्ये तुम्ही व्यवहार कसं कराल? म्हणजे अमेरिकेवरनं कांदा $1 घेतला आणि इथं येईपर्यंत त्याचे झाले $5 किंवा $0. तर तुम्ही काय करायचं? ते हिशोब कसे करायचे? असे अनेक प्रश्न या सगळ्या याच्यामध्ये आहे. त्यामुळे तुर्तास अमेरिकेवरनं कांदा आपल्याकडे येईल अशी की जी भीती आहे ती नाही. पण आपला कांदा तिकडे जाण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीने किंवा वेगळ्या पद्धतीने तिथं जाण्यासाठी मात्र अतिशय चांगली संधी आहे. याचं कारण ती काय ते आपण बघूया. तर आपल्याकडे अमेरिकेला सध्या कुठून कांदा मिळतोय? मेक्सिको, दक्षिण अमेरिका इथून सध्या सगळ्यात स्वस्त कांदा मिळतो आणि आपल्याकडनं जो कांदा जाईल त्याची जी स्थिती आहे म्हणजे थेट जो कांदा आहे त्याचा अंतर आणि एकूण आहे तो महाग पडेल. त्यामुळे सध्या ती शक्यता कमी आहे. मात्र प्रोसेस फूड, मसाले आणि यासाठीचा जो कांदा वापरला जातो त्यासाठी मात्र काही अटींसह म्हणजे तिथल्या ज्या काही नॉर्म्स कंडिशन्स आहेत त्या अटींसह कांद्याची पावडर, कांद्याचे प्रोसेस उत्पादने म्हणजे कांद्याचं लोणचं वगैरे आपण असं म्हणालो होतो, व्हिनेगरमधून टाकलेला कांदा आणि डिहायड्रेटेड कांदा, सुकवलेला कांदा, हे उत्पादने तिथं जाऊ शकतात आणि त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. म्हणून मी असं म्हणालो की युरोपचा करार असेल किंवा अमेरिकेचा करार असेल, या दोघांमुळे भारतीय शेतकऱ्यांना ही आगामी काळात प्रचंड मोठी संधी आहे. तुम्हाला तयारीसाठी 1-2 वर्षे आहे. फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करणे, शेतकरी गट स्थापन करणे, निर्यात प्रक्रियेची माहिती करून घेणे आणि कांदा प्रक्रिया करून आपल्याला कुठल्या कुठल्या मार्केटमध्ये, युरोपमध्ये किंवा अमेरिकेमध्ये कशी संधी आहे, त्यासाठी कुठले सर्टिफिकेशन लागते, गॅप सर्टिफिकेट लागतं आहे का, त्याच्यासाठी पेस्टिसाईड आणि खतांचा वापर कमी करायचा आहे का, अशा अनेक गोष्टींचं तुम्हाला तयारी करावं लागेल. ती करावी असं सर्वजण सांगता आहेत. आम्ही वारंवार सांगत आहोत कारण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला बदलावं लागेल, आपल्याला पॅटर्न बदलावं लागणार आहे. नाहीतर आज येवल्या बाजारासमोर जसं आंदोलन झालं तसं आंदोलन आपल्याला परवडणारं नाही. त्यानं प्रश्न किती सुटेल, काय सुटेल, लगेच बाजारभाव वाढतील का किंवा कसं होईल माहीत नाही. पण आगामी काळामध्ये प्रक्रिया आणि यासाठी अनेक गोष्टी जे आहे जागतिक बाजार आता शेतकऱ्यांना समजून घ्यावं लागेल, उतरावं लागेल त्याच्यामध्ये प्रक्रियेसाठी. आता मी इथे थांबतो आणि माननीय विजय जावंदिया ते काय सांगतायत ते आपण ऐकूया. अमेरिका आणि भारत यांच्यात व्यापार करार झालेला आहे. 50% जो आयात कर लावलेला होता तो आता 18% होणार आहे. ही चांगली गोष्ट आहे. पण याच्यासोबत एक चिंताजनक गोष्ट पुढे येते आहे की अमेरिकेचे राष्ट्रपती यांनी स्पष्टपणे काही बोलले नाही, पण त्यांचे कृषी मंत्री असं म्हणाले आहेत की भारत अमेरिकेच्या शेतमालाला सुद्धा आपले दरवाजे उघडणार आहे. आत्तापर्यंत भारताची भूमिका अशी होती की अमेरिकेचं GM सोयाबीन, कापूस, पोल्ट्री, दूध हे पदार्थ आम्ही भारतात मुक्तपणे येऊ देणार नाही. आम्हाला आमच्या शेतकऱ्यांचं संरक्षण करायचं आहे. 11% कापसावरचा आयात कर काढलेला होता तो पुन्हा लावलेला आहे. पण आता जर भारताने या दबावामध्ये अमेरिकेच्या कृषी उत्पादनाला खुली बाजारपेठ दिली, 0% आयातीची परवानगी दिली
तर भारताच्या शेतकऱ्यांना उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. कारण आजच अमेरिकेच्या बाजारात कापसाचा भाव 70 सेंट 1 पाऊंड म्हणजे 45,000 ते 50,000 रुपये खंडी आहे. सोयाबीनचा भाव हा $10 ते $11 प्रति बुशेल म्हणजे 4,000 रुपये प्रति क्विंटलच्या जवळपास आहे. अमेरिकेचं पोल्ट्री तिथे लेग्स खात नाहीत, ते त्यांना थ्रो अवे आहे. ते जर आपल्याकडे डंप केलं तर आपला पोल्ट्री उद्योग जाऊ शकतो. अमेरिकेच्या डेअरीला सुद्धा मोठी सबसिडी आहे. त्या जर प्रॉडक्ट आलेत तर आपले लोक, श्रीमंत लोक ते वापरतील, मग आपल्या इथला डेअरी उद्योग धोक्यात येईल, अमूल धोक्यात येईल. म्हणून मला असं वाटतं आहे की अत्यंत काळजीपूर्वक हा व्यापार करार अभ्यासाला पाहिजे आणि भारत सरकारने भारताच्या शेतकऱ्यांचा बळी देऊ नये. एका वाक्यात असं म्हणतात की अमेरिकेमध्ये मास प्रोडक्शन आहे आणि भारतात प्रोडक्शन बाय मासेस आहे. मास प्रोडक्शनची स्पर्धा प्रोडक्शन बाय मासेस करू शकत नाही. म्हणून डॉक्टर स्वामीनाथन यांनी WTOमध्ये ग्रीन बॉक्स, ब्लू बॉक्स, ॲम्बर बॉक्सच्या सोबतच भारताने गरीब देशांकरता नेतृत्व करावं आणि लाईव्हलीहूड बॉक्सची मागणी करावी आणि त्यात ज्या सबसिडी भारताच्या शेतकऱ्यांना दिल्या जातील त्यांना WTOमध्ये चॅलेंज करता येणार नाही. इतकं स्पष्ट डॉक्टर स्वामीनाथनांनी फार्मर्स कमिशनच्या रिपोर्टमध्ये रिकमेंड केलेलं आहे. भारताच्या सगळ्या राजकीय पक्षांनी याचा विचार करून शेतकऱ्यांच्या बाजूनी उभं राहावं अशी आपण प्रार्थना करूया.